नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. रक्षाबंधन निमित्त बाजारात नवनवीन राख्यांनी दुकानं सजली आहेत. तर रक्षाबंधन काही तासावर आहे. चोपडा शहराच्या बाजारपेठेत रक्षाबंधन निमित्त राख्या विक्रेत्यांनी विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी दुकाने लावली आहेत. मात्र राखी घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कमी दिसते. दुकानांच्या संख्येत वाढ झाली आहे, मात्र ग्राहकांचे प्रमाण कमी झाल्याने राखी विक्रेत्यांना वाट पाहावी लागते. यावर्षी राख्यांच्या दरात वाढ झालेली आहे. त्याचबरोबर पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान देखील झाले. त्यांचा परिणाम देखील मार्केटमध्ये जाणवत असल्याचे राखी विक्रेत्यांनी सांगितले. शहरातील बाजारपेठेमध्ये काही दिवसांपासून दुकान लावले असले तरी राखी घेण्यासाठी ग्राहकांची वाट पाहावी लागते. रक्षाबंधन काही तासावर आलंय आणि तसेच आज चोपड्यावर आठवडा बाजार देखील आहे. तरी देखील मार्केटमध्ये 50% परिणाम जाणवत असल्याचं राखी विक्रेत्यांकडून सांगितलं जात आहे. उद्या रक्षाबंधन आहे. मार्केट थोडं बरं आहे बुवा, 2 दिवसापासून थोडं बरं आहे. काय यावर्षी थोडे मालाचे भाव वाढलेले आहेत. काय त्या हिशोबाने थोडं गिरायकाचे थोडं नुकसान होतं बुवा. आणि कसं आहे, ग्राहकाला आहे ना वस्तू थोडीशी लिमिटेड पाहिजे बुवा. कसं आहे, कारण मजुरी कमी आहे, पाऊस जास्त झाला यावर्षी, त्याच्यामुळे मजुरी पण कमी आहे पब्लिकला. त्याच्यामुळे थोडस पब्लिक अडचणी येत आहेत बुवा. त्या हिशोबाने तरी आम्हाला ऍडजस्ट करून देतो आपण. मला कमीत कमी 10 दिवस झाले. 2 दिवसापासून वाढली. अगोदर 5-6 दिवस काही एवढी विशेष नव्हती, पण आता 2 दिवसापासून थोडी संख्या वाढलेली आहे. काय आणि कसं आहे, चांगल्यापैकी रिस्पॉन्स आहे, पण 1 दिवस अगोदरच टाइमावरतीच गर्दी करतात लोक. वेळेवरतीच गर्दी होते. प्रत्येक सणाचे तसंच झालं. आता 1 दिवस अगोदर गर्दी असते. भाव वगैरे कसं आहे यावर्षी? 10% वाढ झालेली आहे थोडी. व्हरायटी कशी आहे? 2 रुपयापासून 25-30 रुपये, 40-50 रुपये बनते. मागणी जास्त कुठल्या राखेला आहे? 60 रुपये डझन, 120 रुपये डझन ही जी मागणी आहे. मीडियम क्वालिटी. आपल्याकडे सततचा जो पाऊस आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्याचा काही परिणाम जाणवतो मार्केटमध्ये? हाय, नुकसान वगैरे झालेलं आहे, पण सण तर वेळेवरती होतोच. कमी जास्ती घेता लोक. मग 5 रुपयाची राखी घेण्याची 2 रुपयाची घेतील, पण संत होणारच. तो काही प्रॉब्लेम नाही. परिणाम झालेला आहे. हा, थोडा फार होत. पावसामुळे थोडं शेतकऱ्यांची मार बसली, त्यामुळे व्यापार मंदी थोडी. व्यापार चांगला राहिला असता. राखी घेण्यासाठी येत आहे का? येत आहेत, पण कमी आहे. 50-60% भाव वगैरे कसं आहे? भाव वाढलेले थोडे यावर्षी. वाढलेले व्यापार 50-60%. इथे राख्यांच्या भावाची सुरुवात कुठून आहे? आमच्याकडे 5 रुपये राखीपासून तर 150-200 रुपये राखीपर्यंत आहे. भरपूर व्हरायटी आहे. देवाची राखी आहे, भाऊ राखी आहे. किती दिवस झाले दुकानावर? 5-6 दिवस झाले. 6 दिवस. घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. व्यापार 50-60% आहे. महाराष्ट्र सरकार निवडणुकांना का घाबरते असा सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. तर राजकीय भेट आहे का? काहीही समजा. ते मित्र आम्ही अत्यंत वाईट दिवस एकत्र काढलेत आणि कोणामुळे काढले ते आम्हाला माहिती आहे. फक्त 2 राज्याच्या निवडणुका लागल्या आहेत. महाराष्ट्राची जनता वाट पाहते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाहीत. महाराष्ट्र सरकार निवडणुकांना का घाबरतंय असा टोला त्यांनी यावेळी लगावलाय. ज्या परिस्थितीत दिवस काढलेले आहेत, अत्यंत वाईट दिवस काढले आम्ही, तेव्हा आम्हाला एकमेकांचा आधार होता. 1 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी काढला, 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी काढला तुरुंगामध्ये, कारण नसताना. आणि पुण्यामुळे काढला ते आम्हाला दोघांना चांगलं माहित आहे. आणि ते नागपूरमुळेच काढला. काही आठवणी निघाल्या का? नक्कीच. साहेब, मध्यंतरीच्या काळात ज्या पद्धतीचं एक वातावरण झालं होतं, आरोप होत होते, सरांकडूनही झाले आणि पुढच्या पक्षाकडून पण झाले, तुम्हाला काय वाटतं हे प्रकरण पुन्हा निघण्यामागे काय कारण? अनिल बाबू सांगतील ना, मी बोलतो. अनिल बाबू. असं आहे, आज राऊत साहेब संजयजी जे नागपूरला आले होते, आमची आज घरी बैठक झाली, चर्चा झाली. एक महत्वाची गोष्ट आहे की सर्वांची इच्छा होती की या निवडणुका ज्या लागल्या आहेत
फक्त 2च राज्याच्या लागल्या आहेत, हरियाणा आणि JNK. सर्वांना असं वाटत होतं की 4ही राज्याच्या म्हणजे महाराष्ट्रासहित सर्व निवडणुका एकत्र इलेक्शन कमिशन जाहीर करेल आणि महाराष्ट्रातील जनता इलेक्शनची वाट पाहत होती. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणुकीला का घाबरते, निवडणूक घ्यायला का घाबरते हे समजत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपंचायतच्या निवडणुका नाही, आता परत विधानसभेच्या निवडणुका सुद्धा पुढे ढकलण्याचं हे काम चालू आहे. आणि जेव्हा केव्हा आता नोव्हेंबर नंतर निवडणूक होईल असा अंदाज दिसतो. त्याच्यासाठी शिवसेनेने नागपूर ग्रामीणमध्ये कोणत्या जागा मागायच्या, नागपूर शहरामध्ये कोणत्या जागा मागायच्या, राष्ट्रवादीने शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये कोणत्या जागा मागायच्या की थोडी आम्ही चर्चा केली. आणि आता काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्याशी बसून कशा पद्धतीनं जागेचं वाटप करायचं याचा निर्णय घेऊ. जोर जबरदस्ती खोक्यांमधून राज्य सरकार बनलंय. शिंदेंनाही खटले दाखल करून अटकेची धमकी मिळाली होती असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. त्याचबरोबर निवडणुका लागणार यांचे मुख्यमंत्री संकेत देतात. ते कोण आहेत संकेत देणारे, ते निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. निवडणूक आयोगाला देखील खोके दिले काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर 1 नेशन 1 इलेक्शन हा नारा आहे. 4 राज्याच्या एकत्रित निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. महाराष्ट्र झारखंड दूर ठेवला कारण त्यांना झारखंडमध्ये गडबड करायची आहे. सोरेन यांचा पक्ष फोडून हटवायचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात सरकारची तिजोरी ही मतांसाठी रिकामी करायची आहे असंही ते यावेळी म्हणाले. विधानसभा निवडणुका नोव्हेंबर मध्ये लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी काल संकेत दिले बोलता. मुख्यमंत्री कोण संकेत देणार, हे निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे. ते निवडणूक आयोगाला खोके दिले काय? निवडणूक आयोगाला खोके दिले का? खरं म्हणजे 1 नेशन 1 इलेक्शन हा नारा आहे मोदी. हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर या 4 राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे. त्यांनी घेतल्या नाही. महाराष्ट्र, झारखंड त्यांनी दूर ठेवलं कारण त्यांना झारखंडमध्ये गडबड करायची निवडणुकीपूर्वी. सोरेन यांना हटवायचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचा पक्ष फोडून. महाराष्ट्रात त्याला सरकारची जी तिजोरी आहे ती रिकामी करायची मतांसाठी. म्हणून या 2 राज्यांच्या निवडणुका त्याने पुढे ढकललेल्या. त्या बघू आता काय कसं. राऊत साहेब काल आपण बोलले होते की नागपूर जिल्ह्यामध्ये एक म्हणजे ग्रामीणमध्ये एक आणि शहरात एक, तर नेमका शहरात कोणत्या जागेवर वगैरे काय शिवसेना आपली प्रयत्न करते? आणि दक्षिण मतदारसंघातून नागपूरच्या तुमचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमोडे इच्छुक आहे. तुम्ही नागपूर शहरात एक मागणार आहात, नेमकी कोणती? त्या मागण्यापेक्षा मागायला कशाला पाहिजे. आम्ही रामटेक आमचा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिले, लक्षात घ्या. आणि ती काँग्रेसची जागा निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचं मतदान हे मोठ्या प्रमाणात आहे. एक जागा काँग्रेसची वाढली विदर्भात, रामटेक. अमरावती आमची जागा होती खरं म्हणजे, ती आम्ही काँग्रेसला दिलेली आहे, लक्षात घ्या. अशा वेळेला विदर्भात विधानसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व असावं ही आमची भूमिका आहे. नागपूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिका अधिक एक आम्ही जागा लढू. नक्कीच नागपूर दक्षिणच्या मतदारसंघात आमचं काम चालू आहे. रामटेक विधानसभा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे. याशिवाय एखादा मतदारसंघ आम्ही घेऊ शकतो का या संदर्भात चाचपणी सुरू आहे. सर, आपने कहा कि कुछ गड़बड़ी हो सकती है इसलिए इलेक्शन एक साथ नहीं लिए जा रहे 4 स्टेट के. आपने देखा होगा कि झारखंड की जो खबरें आ रही है, अब देखिए वहां क्या हो रहा है, क्या होने जा रहा है. वहां हेमंत सोरेन जी को तकलीफ में लाने की कोशिश फिर एक बार हो रही है. उनकी सरकार एक मजबूत सरकार है, उसमें से कुछ लोग तोड़ने की कोशिश चल रही है वहां. आज ही मैंने खबर यहां ही पढ़ी है. इसलिए चुनाव अगर घोषित करते तो आचार संहिता यानी कोड ऑफ कंडक्ट लग जाता. महाराष्ट्र में भी जो लोग बैठे हैं ये त्रिकूट, उनको और टाइम मिलना चाहिए खेला करने के लिए, सरकारी तिजोरी खाली करने के लिए. इसलिए ये नहीं हो रहा है. आपने 1 नेशन 1 इलेक्शन की बात करते हो तो आप 4 स्टेट के इलेक्शन एक साथ नहीं ले सकते हो ना. सर, किरण रिजिजू ने कहा है कि
रक्षाबंधन निमित्त बाजारात नवनवीन राख्यांनी दुकाने सजली असून राख्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. सातारा येथे महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये जमा झाल्याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. तर हे पैसे काढण्यासाठी महिलांनी बँकेत गर्दी केली असून त्यांच्या प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केल्यात. तर चला पाहूयात. लाडकी बहीण योजनेशिवाय या सरकारकडे दुसरे काहीही नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे सावत्र भावांनी चुकीचे भरून घेतले असून यावेळी महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत असल्याचं वक्तव्य गृहमंत्री फडणवीस यांनी केल्यानंतर यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की राज्याचे गृहमंत्री असे म्हणत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. तुमचेच पोर्टल असून त्यावर अशी चुकीची पद्धतीने माहिती भरली गेल्यास त्यावर राज्य सरकार काय करतंय तरी, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री समोर उपस्थित केलाय. तर या संदर्भात आपण केंद्रालाच पत्र लिहून राज्याचे गृहमंत्री असं वक्तव्य करत असल्याबाबत कळवणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात. लावण्यात आलेले हो, माझी इन्क्वायरी झाली पाहिजे. हे सरकार करतंय काय? अशा जर घटना झाल्या असतील हे सरकारची चूक आहे. माझी देवेंद्रजींना विनंती आहे की तुम्ही बोलताय हे सगळं, पण हे तुमच्याच विरोधातलं आहे. तुमचं पोर्टल आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही गृहमंत्री आहात. अशा जर फसवाफसवी गृहमंत्रीच कबूल करत असेल तर ह्याच्यात मला वाटतं मला तर केंद्र सरकारला पत्र लिहावं लागेल की महाराष्ट्राचेच गृहमंत्री म्हणतायत की हे गफला झालाय आणि तेच जर कन्फर्म करत असतील तर ह्याच्यावर लक्ष कोण ठेवणार? ईडी सीबीआयच लावावी लागेल. सावत्र भावांनी भरून घेतले फॉर्म असं म्हणणं त्यांचं. ते फॉर्म जे रिजेक्ट व्हावेत म्हणून भरून घेतले असा आरोप केला त्यांनी. म्हणजे काय? म्हणजे विरोधी पक्षाने ते फॉर्म चुकीचे भरून लावले. असं म्हणतात. तुमच्यावर काय म्हणजे काय? आमच्यावर कशी टीका होऊ शकते? कसं आहे, पोर्टल आहे ना, पोर्टलवर जर चुकीची माहिती दिली तर ते ऑब्व्हियसली टेक्नॉलॉजी आहे, ती रिजेक्ट होते. तो भरला कसा जाईल फॉर्म? जर फॉर्म मध्ये ह्यांनी नीट जर सॉफ्टवेअर केलं असेल तर तो ऑटोमॅटिकली रिजेक्ट होईल. कसं आहे, रेडीचा डाव आहे हो. असं काय तुम्ही आता भरून बघा. आता मी जाऊन कॉलेजमध्ये फॉर्म भरला तर माझा फॉर्म घेतील का? तो पहिल्याच लेवलला रिजेक्ट होईल. अगदीच बाळबोध आहे. हा आरोपच पोरकट आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल वापरलेला कुठल्या कॉन्टेक्स्ट? त्या घटनाबाई मुख्यमंत्र्यांना असं बाईट म्हटलेलं की निर्लज्जपणा असलेले मुख्यमंत्री. हे खरं तर हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने घरं फोडा, पक्ष फोडा, ज्या पद्धतीने ह्या सगळ्यांनी ही सगळं प्रक्रिया ही सरकार स्थापनेसाठी केली. कोर्टात केसेस चालू आहे. आजही मी स्वतः सुप्रीम कोर्टात आठवड्याला मला जावं लागतं, कारण आमच्यावर अदृश्य शक्तीने आदरणीय पवार साहेबांवर ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हे काढून घेतलेलं आहे. हे महाराष्ट्राची मायबाप जनता आहे ज्यांनी आम्हाला एवढा आशीर्वाद देऊन 31 खासदार, कुठल्याही सर्वेमध्ये आम्हाला 31 खासदार कोणी दिले नव्हते. आणि त्याच्यामुळे या अदृश्य शक्तीने पक्ष चिन्ह या सगळं आमच्याकडून काढून उरबाडून घेतलं. आणि आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीचा वापर करून घर फोडा, पक्ष फोडा हे त्या सरकारने केलेलं आहे. आणि आजही तुम्ही बघाल तर सुप्रीम कोर्टात आमची लढाई अजून चालूच आहे. त्यामुळे एकीकडे गोंजारायचं पण दुसरीकडे कोर्टात केसेस चालूच आहेत. त्याच्यामुळे हे सरकार त्याच्याबद्दल फारसं, आणि अशा लोकांकडून काय अपेक्षा जे दगा फटका आणि इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीचा वापर करून सत्तेत येतात, त्याच्याबद्दल काय बोलायचं? आणि ही कुठली नैतिकता? तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.